हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 27 जून 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। तर आज संडे आहे, आज कोणत्याही प्रकारचं आर्टिकल महत्त्वाचं नसतं आणि आपलं सर्वप्रथमचं लेक्चरचं काय असतं तर पहिल्यांदा आपण आर्टिकल बघतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत ना त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। पण संडेला कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं आर्टिकल पेपरला नसतं, त्याच्यामुळे आज आपण ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डायरेक्ट डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत। संडे आहे, एन्जॉय करायचंच आहे, परंतु स्टडीसुद्धा इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहे त्या आज आपण कव्हर करणार आहोत। सो बघूया आपली पहिली फ्रंट पेजवरती जी न्यूज आहे ती आपल्याला काय सांगते येते। ही जी पहिली न्यूज आहे ती आपल्याला डेल्टा प्लस व्हेरियंट विषयी सांगते। डेल्टा व्हेरियंट आणि आता त्याच्यातला नवीन व्हेरियंट जो आहे तो डेल्टा प्लस आहे आणि त्याच्या केसेस मोठ्या प्रमाणात इंडियामध्ये आढळत आहेत। त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे आहे ना ते स्टेट गव्हर्नमेंटला सांगितलं आहे की याच्याविषयी विशेष प्रिकॉशन घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याचं डायग्नोसिस लवकर होणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचं व्हेरिफिकेशन लवकर होणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितलं आहे की जे अनवॅक्सिनेटेड पॉप्युलेशन आहे ना त्यांच्यामध्ये हा जो डेल्टा प्लस व्हेरियंट आहे तो मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतो आणि याचा जो पसरण्याचा वेग आहे ना तो इतर व्हेरियंटपेक्षा जास्त असल्यामुळं हे खूप रिस्की आणि सिरियस घेण्यासारखा मॅटर आहे असं सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुद्धा सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं। इथं मोस्ट ट्रान्समिसिबल आहे, म्हणजे जास्त पसरणारा, जास्त वेगानं पसरणारा आहे आणि डेल्टा प्लस आहे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितलं आहे आणि जवळजवळ 85 जगामधल्या 85 कंट्रीमध्ये हा डेल्टा प्लस व्हेरियंट आपल्याला आत्तापर्यंत आढळला आहे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितलं आहे। त्यामुळंच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं जी इन्फॉर्मेशन दिली ती कुठंतरी इंडियन गव्हर्नमेंटनं सुद्धा खूप सिरियस घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळते। आणि कालच्याच न्यूजपेपरमध्ये न्यूज होती की 50पेक्षा जास्त डेल्टा प्लसचे जे पॉझिटिव्ह पर्सन आहेत, जे पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत ते आपल्याला भारतामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये आढळलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट जे आहे ना ते जास्त, म्हणजे त्या स्टेटमध्ये जास्त, महाराष्ट्र स्टेटमध्ये जास्त पेशंट आढळलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते। ही जी सेकंड न्यूज आहे ती जम्मू काश्मीरशी रिलेटेड आहे। जे जम्मू काश्मीरमधले जे लीडर्स इन्व्हाइट केले गेले होते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, त्यांनी आता फायनली त्यांची जी पोझिशन आहे ती क्लिअर केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते। त्यांचं असं मत आहे की पहिल्यांदा स्टेटहूड बहाल करा, विशेष करून ओमर अब्दुल्ला जे आहेत हे, त्यांचं असं मत आहे की पहिल्यांदा स्टेटहूड बहाल करा आणि त्यानंतर बाकी इलेक्शन वगैरे तुम्हाला कंडक्ट करायचे असेल तर करा। आता स्टेटहूडचा यांचा मिनिंग आहे की 370 पुन्हा रिस्टोर करा, जे 370 हटवण्यात आलेलं आहे ना ते पुन्हा रिस्टोर करण्याची मागणी कुठंतरी यांनी इनडायरेक्टली आपल्याला केलेली पाहाव्यास मिळते। त्यांचं असं मत आहे की नॉट डिलिमिटेशन इलेक्शन स्टेटहूड, म्हणजे अगोदर डिलिमिटेशन होईल, त्यानंतर इलेक्शन होईल आणि त्यानंतर स्टेटहूड मिळेल, हे आम्हाला मान्य नाही। तर त्यांचा सिक्वेन्स त्यांनी काय सांगितलं तर डिलिमिटेशन, स्टेटहूड अँड इलेक्शन, पहिल्यांदा डिलिमिटेशन करा, स्टेटहूड बहाल करा आणि त्यानंतर इलेक्शन घ्या, असं त्यांचं मत आहे। समजतं आता डिलिमिटेशन म्हणजे काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं डिलिमिटेशन कमिशनचं कार्य काय असतं तर जे मतदारसंघ आहेत ना त्याच्या सीमा फिक्स करण्याचं कार्य डिलिमिटेशन कमिशन करतं। मग 370 हटवल्यानंतर ह्याची गरज होती की तिथले मतदारसंघ, नवीन मतदारसंघ जे आहे त्याच्या नवीन सीमा फिक्स करणं आणि त्यानुसार मग इलेक्शन घेण्यासाठी सोपं होईल, या उद्देशाने डिलिमिटेशन कमिशनची स्थापना केली गेली होती। म्हणजे डिलिमिटेशन कमिशनचं कार्य काय आहे तर मतदारसंघ जे आहे त्याच्या सीमा फिक्स करणं, मग त्या डिक्रीज करणं किंवा इन्क्रीज करणं, हे काम कुठंतरी डिलिमिटेशन कमिशनचं आहे। मग ते लोकसंख्येवरती सुद्धा ते डिपेंड असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं। ते सर्व काम कोण करतं तर डिलिमिटेशन कमिशन करतं, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। पुढची न्यूज बघूया कोणती महत्त्वाची आहे। पुढची न्यूज आहे फार्मर्सशी रिलेटेड। फार्मर्स प्रोटेस्ट चालू आहे, त्याला जवळजवळ आता 7 महिने पूर्ण झालेले आहेत। आता हे फार्मर्स प्रोटेस्ट वारंवार न्यूजमध्ये पुन्हा एकदा नवीन जोमाने आणि कोविड-19चं जे लॉकडाऊन आता उघडलं आहे त्यानंतर नवीन जोमानं कुठंतरी प्रोटेस्ट यांनी सुरू केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने यांचा स्टँड असा आहे की जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत ना तोपर्यंत आम्ही प्रोटेस्ट हा चालूच ठेवणार आहेत, असं कुठेतरी यांची पोझिशन दिसते। मग या दृष्टीतून आता हे कायम न्यूजमध्ये पाठीमागे 7-8 महिन्यांपासून ही न्यूजमध्ये
फार्म ॲक्ट्स जो नवीन आला आहे तो. आणि आता इथून पुढे सुद्धा जोपर्यंत यांच्या मागण्यामध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही ना तोपर्यंत हे न्यूजमध्ये राहणार आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला बघून ठेवायचं की फार्म ॲक्ट जे नवीन आला आहे ना तो काय आहे आणि त्याच्याविषयी मग डिबेट एखादा वगैरे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये सेकंड न्यूज आपल्याला ही पाहायला मिळते की जवळजवळ 186 कोटी डोसेसची गरज आहे 18+ एजची जी पॉप्युलेशन आहे त्याला वॅक्सिनेट करण्यासाठी. आणि गव्हर्नमेंटनं अपेक्स कोर्टलाही सांगितलं आहे, सुप्रीम कोर्टाला, की फ्री वॅक्सिनेशन सरकारकडून दिलं जाईल. मग तो पर्सन कोणत्याही क्रायटेरियातला असू द्या, त्याची इकॉनॉमिकल कंडिशन कशीही असू द्या, त्याला वॅक्सिन करणं ही गव्हर्नमेंटची टोटल जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही घेत आहोत असं कुठेतरी आश्वासन त्यांनी सुप्रीम कोर्टाला दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ना ती न्यूज दिल्ली गव्हर्नमेंट विषयी होती. दिल्ली गव्हर्नमेंटवरती सर्व स्तरातून टीका होती. मग त्याचं कारण काय होतं तर त्यांनी ऑक्सिजनचा तुटवडा ज्यावेळेस भासत होता ना त्यावेळेस त्यांना गरज आहे त्याच्यापेक्षा 4 पटीनं जास्त ऑक्सिजनची मागणी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे केली होती. आणि त्यामुळं कुठंतरी इतर स्टेट आहेत त्यांनासुद्धा हा तुटवडा सहन करावा लागला, त्यांनासुद्धा हे फेस करावं लागलं, कारण यांची डिमांड जास्त असल्यामुळं त्यांना जास्त प्रोक्युरमेंट द्यावं लागलं. त्यामुळं हे म्हटलं जाते. परंतु आता हे सांगितलं जाते ऑफिशियल्सकडून जे रणदीप गुलेरिया आहेत त्यांच्याकडून हे सांगितले की जो आत्ता ऑडिट रिपोर्ट सबमिट केला आहे ते याच ऑडिट रिपोर्टमध्ये काय सांगितलं होतं की दिल्ली गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी 4 पटीनं जास्त ऑक्सिजनची मागणी केली गेली होती. पण हा जो रिपोर्ट ऑडिट रिपोर्ट सबमिट केला आहे तो इंटरिम रिपोर्ट आहे, फायनल रिपोर्ट नाही. याच्यावरती फायनल डिस्कशन किंवा फायनल स्टडी अजून व्हायचं आहे असं यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठंतरी त्या आकडेवारीमध्ये पुढं फायनल ज्यावेळेस रिपोर्ट तयार होईल त्यावेळेस कुठंतरी बदल होण्याची शक्यता असलेली आपल्याला यामध्ये पाहाव्यास मिळते. पुढची जी न्यूज आहे ती खरं तर इंडिया चायनाविषयी आहे. LAC वरती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरती ज्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत ना त्याच्या संदर्भात सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. कालच मी तुम्हाला मॅपच्याद्वारे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता की कुठं लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे खरं तर आणि त्याचं महत्त्व आपल्यासाठी काय आहे आणि तिथं कोणत्या पद्धतीचं सिच्युएशन चालू आहे. मग ते आत्ता पण तुम्हाला मॅपच्याद्वारे दाखवतो की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल इथं कुठंतरी आपल्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असलेली पाहाव्यास मिळते आणि इथं LOC पाहायला मिळते आपल्याला. त्याला आपण हा जो टोटल एरिया आहे ना इकडचा तो टोटली पाकव्याप्त काश्मीर आहे, म्हणजे पाकिस्तानने कब्जा केलेला काश्मीर आहे. आणि सेकंड हा जो एरिया ह्या साईडचा आपण जर एरिया बघितला तर तो टोटली चीन व्याप्त काश्मीर आहे, समजते. आणि इथं जी लाईन दिली आहे ना या ठिकाणी ही जी लाईन आहे ती त्याला आपण LAC म्हणतो, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं आपण त्याला म्हणतो. मग त्याच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून आपला वारंवार वाद सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे चायना आणि इंडियामध्ये जी आर्मी तिथं डिप्लॉय केली गेली त्यांच्यामध्ये या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून वारंवार वाद असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग इथं महत्त्वाचे स्पॉट मग काय न्यूजमध्ये असतात तर काल पण तुम्हाला मी सांगितलं होतं की हॉट स्प्रिंग न्यूजमध्ये असतं, त्यानंतर गलवान व्हॅली न्यूजमध्ये असतं आणि विशेष करून पँगॉंग चो न्यूजमध्ये असतं. मग हे जे एरिया आहेत ना त्याचं एक्झॅक्ट लोकेशन आपण करून ठेवायला पाहिजे. आणि हा तर मॅप तुम्हाला एक्झॅक्ट माहितीच पाहिजे. ज्यावेळेस मेन्समध्ये आन्सर रायटिंग तुम्ही करताय ना त्यावेळेस तुम्हाला मॅपसुद्धा डिरेक्टली ड्रॉ करता येणं खूप आवश्यक असतं आणि ते खूप कुठंतरी महत्त्वाचं होऊन बसतं. आणि मग त्याच्यावरती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती वगैरे तुम्हाला मॅपच्याद्वारे ते दाखवता आलं पाहिजे. ज्यावेळेस जॉग्राफीचं आन्सर रायटिंग तुम्ही करताय त्यावेळेस ते खूप इम्प्रेसिव्ह आणि मार्क्स फेचिंग असतं. म्हणजे मार्क मिळवणारं आन्सर जर तुम्हाला लिहायचं असेल तर एवढं डिटेल तुम्हाला करणं अपेक्षित आहे. आणि त्यात काही विशेष नाही, प्रत्येक UPSC कॅन्डिडेट टू ॲस्पिरंट जो सिरियस आहे ना त्याला हे येणं एवढी काही मोठी गोष्ट आणि जगावेगळं तो काय असं करतोय काय नाही. मार्क्स जर मिळवायचे असतील तर हे सर्व येणं विशेष नाही, ते यायलाच पाहिजे असा भाग आहे तो. मग याच्यामध्ये मग चिता किंवा चेतक हेलिकॉप्टरचा उल्लेख आला. मग याच्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपण ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी बाउंड्री आहे ना आपली बाउंड्री लाईन ज्याला आपण म्हणतो ना त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठीच कुठंतरी अशा प्रकारचे ड्रोन आपण
डेव्हलप करतोय किंवा इतर कंट्रीजकडून घेतोय. मग त्याच्यामध्ये अशाच एका हेरॉन TP या ड्रोनचा उल्लेख येत आला आणि तो खरं तर इस्रायलकडून आपण ड्रोन घेतलेला आहे. त्यांच्याकडून जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली या ड्रोनविषयी ती आपण खरं तर इम्पोर्ट करतो हे ड्रोन त्यांच्याकडून बनवलेले. मग ते सुद्धा कुठंतरी न्यूजमध्ये आहे, त्यामुळे ते तुम्हाला त्याची बेसिक इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टींवरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे हे आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. मग चेतक हेलिकॉप्टर किंवा चित्ता हेलिकॉप्टर असू दे किंवा हेरॉन TP जो ड्रोन आहे तो असू दे, समजते तुम्हाला त्याच्यासाठी. आणि हा जर विचार केला तर आपण नॅशनल सिक्युरिटीच्या दृष्टीतून हे आपल्याला ही जी टेक्नॉलॉजी आपण सिक्युरिटी बाउंड्री लाईन सिक्युरिटी डेव्हलप करण्यासाठी मेंटेन करण्यासाठी जी टेक्नॉलॉजी यूज करतो, मग ते ड्रोन टेक्नॉलॉजी असू द्या किंवा इतर कोणती टेक्नॉलॉजी असू द्या, त्याच्याविषयी माहिती आपल्याला नॅशनल सिक्युरिटीच्या अंतर्गत असायला पाहिजे. नॅशनल सिक्युरिटी आपल्या सिलेबसमध्ये आहे, त्यामुळं समजते तुम्हाला. त्याचबरोबर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्या प्रत्येक नेबर कंट्रीजसोबत आपलं रिलेशन काय हे माहिती पाहिजे. न्यूजमध्ये आता चायना म्हटल्यावर इंडिया चायना रिलेशन काय आहे याचा अभ्यास आपल्याला असणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे आहे त्याला आपण BRO असं म्हणतो. यांच्याकडून ज्यावेळेस राजनाथ सिंग यांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिली गेली होती डिफेन्स कारणामुळं, तिथं जे अरुणाचल प्रदेशमधले एक टाऊन आहे, गाव आहे, त्याचं नाव आहे किमीन. या गावाचा चुकीचा उच्चार तिथे केला गेला होता, त्यामुळं त्या नावात कुठंतरी बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळाला त्यांच्या स्पीचमध्ये, भाषणामध्ये. त्यामुळं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी अनकंडिशनल अपॉलॉजी मागितली आहे, माफी मागितली आहे अरुणाचल प्रदेशच्या लोकांना, की त्यांच्याकडून कोणत्याही इंटेन्शनशिवाय, कोणतंही इंटेन्शन नसताना चुकून जे या टाऊनचं नाव बदललं गेलं त्या स्पीचमध्ये वगैरे, त्यासाठी त्यांनी अनकंडिशनल माफी मागितली आहे. त्यामुळं हे न्यूजमध्ये आता किमीन हे न्यूजमध्ये, मग याचं जॉग्राफिकल लोकेशन बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश कुठं आहे, मग अरुणाचल प्रदेश विषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. कोणती महत्त्वाची नदी आहे तिथं हे आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे इथं कुठंतरी आपल्याला अरुणाचल प्रदेशचा एरिया आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग इथून जी रिव्हर कोणती येते हे तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला, ही ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे, त्यामुळं तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. मग महत्त्वाचे रिव्हर कोणते आहे अरुणाचल प्रदेशची, तिथं कोणता टायगर रिझर्व आहे का किंवा कोणताही इतर रिझर्व आहे का, कोणत्या प्रकारची वनं तिथं आढळतात, कोणत्या प्रकारच्या वनस्पती तिथं आढळतात, हे तुम्हाला सर्व माहिती असायला पाहिजे. आणि माहिती असून उपयोग नाही, त्याचे रिव्हिजन त्यावेळेस तुम्ही टाकायला पाहिजे, म्हणजे रिव्हिजन त्यावेळेस करायला पाहिजे. समजते, त्याच्यासाठी खरं तर ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची. ही न्यूज आहे ती केरळाशी रिलेटेड न्यूज आहे. पिनराई विजयन जे आहे तिथले CM, त्यांच्याकडून ही गोष्ट बोलली जाते की डावरी केसेससाठी एक स्पेशल कोर्टची स्थापना केली जाईल, जेणेकरून डावरी म्हणजे हुंड्यामुळं ज्या स्त्रियांना त्रास होतो त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्या दृष्टीतून डावरी ॲक्ट कधी आला, डावरी ॲक्टविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मग याच्याशी रिलेटेड जर हिस्ट्रीत बघायचं झालं तर महिलांची रिलेटेड रिफॉर्म होत असताना खरं तर यांचा समजा 1929चा काय कायदा आहे हिस्ट्रीमध्ये ब्रिटिश इरामध्ये, त्याच्याविषयी आपल्याला 1829चा कायदा काय आहे त्याच्याविषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे सतीबंदीशी रिलेटेड जो ॲक्ट आणला गेला होता त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. आणि त्याच्याशी रिलेटेड भारतीय पर्सनॅलिटी कोणकोणत्या होत्या, मग स्त्रियांमध्ये जी केश वपन पद्धत होती किंवा सती जाण्याची पद्धत होती त्याच्याशी अगेन्स्ट कार्य करणाऱ्या ऑर्गनायझेशन, भारतीय ऑर्गनायझेशन कोणकोणत्या होत्या ते मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग ते मॉडर्न हिस्ट्रीमध्ये त्याच्याशी रिलेटेड पर्सनॅलिटी महत्त्वाच्या कोणकोणत्या होत्या आणि त्यांच्या कोणत्या ऑर्गनायझेशन वगैरे होत्या हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महात्मा फुल्यांची इतर रोल एक वेगळा आहे, तो सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, त्यांचा मग सत्यशोधक समाज, हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ज्यावेळेस इथं स्त्रियांशी रिलेटेड रिफॉर्म येतो त्यावेळेस. समजते तुम्हाला. मग डावरी केसेसविषयी स्पेशल कोर्टची स्थापना केली
जाणार आहे असं यांच्याकडून कुठंतरी बोललं जातं. मग डावरे ॲक्ट आपल्याला बघून ठेवायचं. त्याचबरोबर हिस्ट्रीमध्ये स्त्रियांशी रिलेटेड कोणकोणते रिफॉर्म झाले होते ना, त्याच्याविषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मग सतीबंदी कायदा येतो. मग तो सतीबंदी कायद्याविषयी सुद्धा आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. हिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्री करता त्यावेळेस तुम्हाला माहितीच होणार आहे, पण आता न्यूजमध्ये तोपर्यंत करून ठेवा. ज्यावेळेस हिस्ट्री बघणार आहात ना, त्यावेळेस त्याचे रिव्हिजन होईल. एवढंच समजते. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी खरं तर महत्त्वाची होती. पुढची न्यूज आहे महाराष्ट्र स्टेट. आपल्या स्टेटमध्ये, महाराष्ट्र स्टेटमध्ये ओबीसी रिझर्वेशनवरून वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रोटेस्ट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आणि आताच BJPचे जे देवेंद्र फडणवीस आहेत ते प्रोटेस्ट करताना आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्यामुळं आणि त्यांची मागणी एक आहे की BJPसाठी जे रिझर्वेशन आहे ते मिळायला पाहिजे. त्यांचं रिझर्वेशन जे आहे ते सेक्युअर व्हायला पाहिजे, अशी खरी तर त्यांची डिमांड होती. मग यानुसार आता मराठा आंदोलन चालू आहे तिथं महाराष्ट्रामध्ये. आपण बघतोयच की त्यांची डिमांड आहे मराठा आरक्षण, बरोबर आहे. त्यानंतर आता OBC. मग याच्याशी रिलेटेड जर पॉलिटीमध्ये क्वेश्चन आपण जर फॉर्म करायचा झाला किंवा कशा पद्धतीचं क्वेश्चन फॉर्म होईल, तर त्याच्यासाठी आपल्याला OBCशी रिलेटेड कोणकोणतं कमिशन नेमलं गेलं होतं OBCसाठी ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याबरोबर SC ST यांचं स्थान. मग याच्याशी रिलेटेड आता स्केड्युल्ड कास्ट आणि स्केड्युल्ड ट्राईब्स ज्या आहेत, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, त्याच्याशी रिलेटेड कोणकोणते आर्टिकल भारतीय राज्यघटनेत दिलेले आहेत, त्याचबरोबर कोणत्या भागामध्ये, घटनेच्या कोणत्या भागामध्ये, कोणत्या पार्टमध्ये यांचा समावेश होतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर अनुसूची, ज्याला आपण इंडेक्स म्हणतो, ती कोणत्या अनुसूचीमध्ये यांची तरतूद केली गेली, त्या अनुसूचीसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पॉलिटीच्या दृष्टीतून हे कुठंतरी महत्त्वाचं होऊन बसतं. समजते. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. ही जी न्यूज आहे ती हायकोर्टामध्ये जे जजेस आहेत त्यांच्या ज्या वॅकन्सीज राहिलेल्या आहेत ना, त्या वॅकन्सीज भरण्यासंदर्भात आहे. आत्ताच आपण चीफ जस्टिस ऑफ इंडियानी लिहिलेलं पत्र बघितलं. त्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियानी लॉ मिनिस्टर जे आपले आहेत रविशंकर प्रसाद, त्यांना पत्र लिहिलं होतं या वॅकन्सीबद्दल. आणि त्या वॅकन्सी भरल्या जाव्यात असं त्यांचं मत आहे. आणि त्याच्यावरती लवकरात लवकर विचार केला जावा. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं जे आहे कोर्टाशी रिलेटेड, ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलं जावं, जेणेकरून त्याचा उपयोग न्यायव्यवस्थेसाठी सुद्धा व्हावा, अशी कुठं तर यांचं मत त्याच्यामध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. तर याच्या दृष्टीतून पुन्हा पॉलिटीचा क्वेश्चन काय तयार होतोय, तर हायकोर्टाचे जे जज असतात त्यांची निवड कशी केली जाते, सुप्रीम कोर्टात जज असतात त्यांची निवड कशी केली जाते, कॉलेजियम काय आहे, हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पॉलिटी अभ्यासताय ना, त्यावेळेस या अशा प्रकारच्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटीच्या कशा निवडल्या जातात, त्यांचा क्रायटेरिया काय अपॉइंटमेंटचा, ते आपल्याला दिलं गेलं आहे. त्याचा अभ्यास आपल्याला त्यावेळेस आपण करतोच. परंतु आता न्यूजमध्ये मग आत्ता करून ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही तो सब्जेक्ट टोटल अभ्यासणार आहात त्यावेळेस मग तुमची रिव्हिजन होईल त्याच्यावरती, आणि तो भाग कुठंतरी परफेक्ट होण्यासाठी मदत होईल. समजते. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज कोणती महत्त्वाची बघूया. पुढची न्यूज आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जे अनिल देशमुख गृहमंत्री होते महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये, त्यांच्याशी रिलेटेड आहे. ते आता माजी गृहमंत्री झालेत खरं तर, कारण त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि ह्यांची केस काय आहे तर वाजे प्रकरणापासून हे खरं तर जास्त कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा झाला, की त्यांनी पोलिसांना असं सांगितलं, त्यांच्यावर ते हा आरोप आहे की त्यांनी पोलिसांना हे सांगितलं होतं की जवळजवळ 100 करोड रुपयाची खंडणी माझ्याकडे जमा करावी, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती सिनियर पोलीस आहेत त्यांनी केलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. त्यामुळे त्यांना राजीनामासुद्धा द्यायला लागला ना. आत्ताच इन्फोर्समेंट डिपार्टमेंट जे आहे आपलं, इन्फोर्समेंट डिरेक्टरेट ज्याला आपण म्हणतो, त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या स्थानांवरती रेड केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि याच्यामध्येच मग त्यांचे जे एक सेक्रेटरी होते आणि त्यांचे पर्सनल असिस्टंट होते, या दोघांना अरेस्ट करण्यात आले. हे त्यांचे पर्सनल असिस्टंट आहेत, यांना अरेस्ट करतानाचा हा फोटो आहे. मग बघूया पुढं कशा प्रकारच्या घडामोडी घडत आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधलं आत्ताचं आपल्यातलं हे जास्त गाजलेलं प्रकरण आहे, जास्त न्यूजमधलं प्रकरण आहे, त्याच्यामुळे याची एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. याच्यातली पहिली न्यूज आहे वेस्ट बेंगालशी रिलेटेड न्यूज आहे. तिथं फेक वॅक्सिन, मोठ्या प्रमाणात फेक वॅक्सिन
दिली जात आहे आणि त्यालाच टॅकल करण्यासाठी एक कमिटी नेमली गेली, एक पॅनल नेमलं गेलं आणि त्यांचं कार्य काय असेल तर अशा प्रकारचं जी साखळी आहे ती ब्रेक करण्याचं आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचं काम तिथं असेल, त्या पॅनलचं असेल सॉरी. त्यामुळं हे महत्त्वाचं आहे नवीन पॅनल. आणि अशा पॅन्डेमिकमध्ये सुद्धा लोक मरत असताना सुद्धा लोक कशा प्रकारनं फ्रॉड करत आहेत हे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे हे कुठंतर आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट आणि एथिक्सच्या दृष्टीतून अशा प्रकारच्या केस स्टडी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज आहे पुन्हा आनंदाची गोष्ट काय आहे तर आपण खूप वेगानं वॅक्सिनेशन करत आहोत. जवळजवळ एका दिवसात जवळजवळ 61.9 लाख लोकांना वॅक्सिनेट केलं गेलं. समजतंय ना, हा आकडा जो आहे तो रोज वाढत असताना आपल्याला दिसत आहे. मग हा एवढा वेग आपल्याला गेल्या 7 दिवसापासून पाहाव्यास मिळतोय. तरीसुद्धा आपली रँक कुठंतरी इतर कंट्रीजपेक्षा खाली आहे, पण लवकरच आपण या रँकमध्ये इम्प्रूव्हमेंट करेल असं कुठंतरी वातावरण या 7 दिवसात झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग इथे इस्रायलच्या आकडेवार दिली, युनायटेड स्टेट, चायना, ब्राझील, रशिया, इंडिया आणि साऊथ आफ्रिका याचा उल्लेख आपल्याला केलेला पाहाव्यास मिळतो. पुढं डेल्टा व्हेरियंटविषयी मी बोललो होतो. आता डेल्टा प्लस जो आहे तो जवळजवळ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इन्फॉर्मेशन दिली, जवळजवळ 85 कंट्रीजमध्ये तो आढळला आहे. आणि अनवॅक्सिनेटेड जी पॉप्युलेशन आहे ना त्यांच्यामध्ये मोर ट्रान्समिशिबल आहे, म्हणजे जास्त वेगानं पसरणार आहे. त्यामुळं याच्याविषयी एक विशेष प्रिकॉशन्स आपल्याला घेणं गरजेचं आहे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितले. फ्रंट पेजलाच आपण ही न्यूज बघितली होती. आता याच्यामुळं काय आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये मग ते आपण त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला का असणं गरजेचं आहे, ते वारंवार मी सांगत असतो तुम्हाला. त्यानंतर ही जी न्यूज आहे ती मनरेगाशी रिलेटेड आहे, रोजगार हमी योजना जी आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि या स्कीमच्या अंतर्गत वर्षाला जवळजवळ 100 दिवसाच्या रोजगार हमीची म्हणजे गॅरंटी दिली जाते की 100 दिवस तर तुम्हाला रोजगार मिळेलच. परंतु आत्ताच्या पॅन्डेमिकमध्ये ॲक्टिव्हिस्ट जे आहेत याच्याशी रिलेटेड त्यांनी 50 दिवस याच्यामध्ये वाढवून मिळावेत अशी मागणी केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये काय आहे, आता मनरेगा न्यूजमध्ये ना तर मनरेगाविषयी टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. कोणतीही स्कीम न्यूजमध्ये असेल त्याची टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. ती मग स्टेट स्पॉन्सर्ड आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड आहे हे तुम्हाला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. कारण स्कीम्सवरती प्रत्येक प्रीला स्कीम्सवरती डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि प्रत्येक वेळेस मग वेगवेगळ्या फॉरेस्ट असेल किंवा नॅशनल रिझर्व्ह असेल त्याच्याविषयी डायरेक्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आता खालीच पुढची न्यूज आपल्याला काय दिली तर नॅशनल टायगर रिझर्व्सविषयी दिले आणि त्याच्यामध्ये मग कॉर्बेट किंवा राजाजी हे 2 नॅशनल टायगर रिझर्व्ह जे आहेत ते न्यूजमध्ये आहेत. मग हे कुठंतरी ओपन सर्व टुरिस्टसाठी करण्याचं बोललं जाते, पण जे ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्याकडून याला विरोध केला जातो. कारण तिथं जे टायगर्स असतील किंवा इतर प्राणी असतील त्यांचा कुठंतरी जीव आपण धोक्यात घालतोय. त्यांच्यासाठी निर्दयपणाची गोष्ट आहे अशा प्रकारचं टायगर रिझर्व्ह ओपन करणं हे त्याच्यामुळं बोललं जातं. आता कॉर्बेट न्यूजमध्ये, राजाजी नॅशनल पार्क न्यूजमध्ये मग हे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचं जॉग्राफिकल लोकेशन काय आहे हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इम्पॉर्टन्स वगैरे त्याचं सर्व विकिपीडियावर ही सर्व माहिती आपल्याला मिळते, ते बघून ठेवणे अत्यंत आवश्यक होऊन बसतं. ही न्यूज आहे ती US अफगाणिस्तान रिलेटेड न्यूज आहे. याच्यामध्ये आत्ताच काय आपण बघतोय तर USA अफगाणिस्तानमधून स्वतःचे ट्रूप्स जे आहेत, स्वतःची फोर्स जी आहे ती विड्रॉ करताना माघारी घेताना दिसते. परंतु मग त्यांच्यामध्ये काय चालू आहे, म्हणजे विशेष काय चालू आहे त्यांच्यामध्ये, अफगाणिस्तानमध्ये काय सिच्युएशन चालू आहे तर अफगाणिस्तानमध्ये तालिबान हा मोठा स्टेक होल्डर आहे. तालिबाननी खरं तर टेररिस्ट ऑर्गनायझेशन मानली जायची, परंतु या तालिबान पासून अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला प्रोटेक्शन देण्याच्या उद्देशानं खऱ्या अर्थानं USAनं स्वतःची आर्मी तिथं डिप्लॉय केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. परंतु आता USA काय करते तर ही आर्मी जी आहे ती विड्रॉ आपल्या मायदेशी परत घेण्याच्या मनसुब्यात आहे आणि त्याची डेडलाईन 11 सप्टेंबर दिलेली आहे. समजते तुम्हाला. मग याच्यामध्ये 11 सप्टेंबर नंतर काय होणार याच्याकडं सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. मग आता USAनं काय स्टँड जाहीर केला आहे तर आम्ही ट्रूप्स तर वापस घेत आहोत, परंतु आमचा सपोर्ट कायम अफगाणिस्तानसोबत असेल. अफगाणिस्तानला आम्ही कायम सपोर्ट करत राहीन. कशासाठी तर त्यांची मिलिटरी
डेव्हलप करण्यासाठी अफगाणिस्तान मिलिटरी, त्याचबरोबर त्यांना इकॉनॉमिकरित्या डेव्हलप करण्यासाठी सुद्धा USA वारंवार त्यांच्या सपोर्टमध्ये असेल असं कुठंतरी इथं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे आमची आर्मी तर आम्ही विड्रॉ करतोय, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही टोटल सपोर्ट त्यांचा काढून घेतोय. म्हणजे त्यांची आर्मी डिप्लॉय करण्यासाठी, त्यांची आर्मी मेंटेन करण्यासाठी आम्ही त्यांना कायम सपोर्ट करत राहून, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला सुद्धा त्यांच्या कायम आम्ही सपोर्ट करत राहू असं कुठंतरी बायडन गव्हर्नमेंटकडून डिक्लेअर करण्यात आलं, जाहीर करण्यात आलं. मग याच्यामधून आपल्याला काय करायचं तर अफगाणिस्तान इंडिया रिलेशन बघून ठेवायचं आहे, त्याचबरोबर USA इंडिया रिलेशनशिप बघून ठेवायचं आहे. पुढची न्यूज आहे वॅक्सिनेशनमध्ये काय अडथळे येत आहेत त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज आहे. खरं तर म्हणजे हे खरं तर थोडं छोटंसं आर्टिकल दिलं आहे आपल्याला त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये काय आहे, वॅक्सिनेशनमध्ये पहिला अडथळा काय आहे की लोकांमध्ये जो गैरसमज आहे वॅक्सिनेशनशी रिलेटेड, तो तर खरा तर पहिला आपला अडथळा आहे. कारण का तर लोकांमध्ये वॅक्सिनेशनशी समज कमी आणि गैरसमज जास्त असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग याच्यामध्ये हेच सांगितलं की आपल्याला ते गैरसमज कोणकोणते आहेत ते व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांना तशी समजूत त्यांची घालणं गरजेचं आहे. तशी समजूत, त्यांचं जे गैरसमज आहे ते दूर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच त्यांना आपण वॅक्सिनेट करू शकतो. कारण याच्या अगोदरच आपण काही जमाती बघितल्या होत्या की ती त्यांचं टोटल वॅक्सिन घेण्याला विरोध होता. म्हणजे जर वॅक्सिन देणारी जी पथक आहे वॅक्सिन देणार ते जर त्यांच्या एरियामध्ये गेलं तर तिथले लोक खरं तर पसार झालेले आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. तिथून निघून गेलेली काही काळासाठी आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं वॅक्सिन्सला घाबरून किंवा वॅक्सिनच्या असलेल्या गैरसमजामुळे. मग त्याच्यामुळे एक जमातसुद्धा न्यूजमध्ये होती, डोगरा कोंड नावाची जमात न्यूजमध्ये होती. मग त्याच्याविषयी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन काढून ठेवायला सांगितली होती. अशा प्रकारच्या जमाती ज्यावेळेस न्यूजमध्ये असतात ना त्यावेळेस त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलं की त्यांचं मेंटॅलिटी आपल्याला ज्यावेळेस पहिल्यांदा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच मग आपण त्यांना वॅक्सिनेट टोटली करू शकतो किंवा अडथळा दूर करू शकतो. मग त्याच्यामध्ये त्यांचे वॅक्सिनची भीती जी आहे, हेसिटन्सी जी आहे त्यांची, ते दूर करण्यासाठी गव्हर्नमेंटनं पावलं उचलायला पाहिजे. त्याचबरोबर कल्चरल कॉन्टेक्स्ट म्हणजे त्यांच्या सामाजिक किंवा सांस्कृतिक राहणीमान त्यांचं कसं आहे त्याचासुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रस्ट त्यांच्यामध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. विश्वास म्हणजे वॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला फक्त फायदाच होतो हा जो विश्वास आहे ना तो त्यांच्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. तो जर विश्वास निर्माण झाला तरच ते वॅक्सिन घेण्यासाठी स्वतःहून पुढे येतील, वॅक्सिन घेण्यासाठी कोऑपरेट करताना आपल्याला दिसतील. समजते? हे सांगणारं हे खरं तर आर्टिकल आहे. दुसरं काही विशेष याच्यामध्ये महत्त्वाचं काही सांगितलं नाही. ही जी न्यूज आहे ना ती खरं तर आपल्याला जॉग्राफिकल जे फिजिकल जॉग्राफी आहे ना आपल्याला त्या जॉग्राफिकल बेसवर ही न्यूज आहे. आणि याच्याविषयी 13 नोव्हेंबर 2015 एक उल्का, त्याला आपण मेटोराईट म्हणतो. आता मेटोराईट म्हणजे त्याला मराठीत आपण उल्का म्हणतो आणि ॲस्टेरॉइड्स म्हणजे लघुग्रह म्हणतो. आता लघुग्रहाचा पट्टासुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळतो. तो कोणकोणत्या ग्रहांच्या मध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतो ते सुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये लेयर्स ऑफ द अर्थ सांगितलेत. अर्थच्या लेयर कोणकोणते आहेत त्याच्या अगोदर तुम्हाला मी जे ग्रहांची आपली रचना आहे ती सांगतो. पहिल्यांदा इथं सूर्य आहे, त्यानंतर मर्क्युरी आपल्याला पाहायला मिळतो, त्यानंतर व्हेनस पाहायला मिळतो, त्यानंतर अर्थ पाहायला मिळतो MVEM, त्यानंतर मार्स पाहायला मिळतो JSUN पुढं, त्यानंतर ज्युपिटर पाहायला मिळतो, त्यानंतर सॅटर्न पाहायला मिळतो, त्यानंतर युरेनस पाहायला मिळतो आणि त्यानंतर नेपच्यून पाहायला मिळतो. आणि त्यानंतर जो आहे ना तो खरं तर बटू ग्रहामध्ये त्याचं केलं गेले क्लासिफिकेशन, ज्याला आपण लघुग्रह असं म्हणतो. त्यामुळे तो ग्रहांमध्ये खरं तर येत नाही जो पुढचा ग्रह आहे तो. मग हा जो सिक्वेन्स आहे तुम्हाला माहिती पाहिजे तरच मग तुम्हाला मग याच्यामध्ये जो बेल्ट दिला आहे मेटोरॉइडचा, तो मेटोरॉइड बेल्ट कुठं आहे हे तुम्हाला माहिती होण्यास मदत होईल. समजते? त्यामुळं अशा प्रकारची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही 6th NCERT तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे ही बेसिक इन्फॉर्मेशन अशा प्रकारची आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा फिजिकल जॉग्राफीचा पॉईंट काय दिला तर लेअर ऑफ अर्थ दिला. आता लेअर ऑफ अर्थ तुम्हाला कोणकोणते आहेत ते दाखवतो इमेजच्या माध्यमातून. हे जे आहे ते अर्थ लेअर आहेत, पृथ्वीच्या
वेगवेगळे स्तर आहेत जमिनीचे. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा क्रस्ट येतो, 0 ते 100 किलोमीटर त्याचं थिकनेस असते क्रस्टची. त्यानंतर क्रस्ट नंतर मॅन्टल येतं. मग मॅन्टलमध्ये ॲस्थोनोस्फिअर आहे, त्याच्यामध्येच एक पार्ट आहे. समजते तुम्हाला. पहिला आहे लिथोस्फिअर आणि लिथोस्फिअरच्या खाली आहे ॲस्थोनोस्फिअर. बरोबर आहे. त्या सर्वांना मिळून आपण मॅन्टल म्हणतो. मॅन्टल आता क्रस्टपासून जवळजवळ 2900 किलोमीटर पर्यंतचा जो थिकनेस आहे, जी जाडी आहे ना, ती आहे मॅन्टलची. त्यानंतर आउटर कोअर आहे आणि इनर कोअर आहे. आउटर कोअर तिथून पुढे 5100 किलोमीटरपर्यंत आहे आणि इनर कोअर पृथ्वीच्या सेंटरपर्यंत आहे. आता क्रस्टपासून सेंटरपर्यंतचं जर अंतर बघितलं तर 6378 किलोमीटरचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला. मग ह्या लेअर ज्या आहेत ना, त्या तुम्हाला फिजिकल जॉग्राफीमध्ये अभ्यासायला मिळतात आणि ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म झालेलं सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितलं तरी सुद्धा तुमच्या हे लक्षात येईल. समजते तुम्हाला. मग आता या न्यूजमधून कशाचा अभ्यास आपण करायचा आहे, तर अर्थ, लेअर ऑफ अर्थ्स आता तुम्हाला मी सांगितलं ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याबरोबर सिक्वेन्स जो आता मी सांगितलं तुम्हाला, हा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. MVEM JS UN असा मी केला आहे तो सिक्वेन्स, तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उल्का काय आहे, मग त्याला मेटोरॉइड आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. मेटोरॉइडची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे आणि ॲस्टेरॉइडची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. ॲस्टेरॉइडला मराठीमध्ये खरं तर लघुग्रह म्हणतात. लघुग्रहाचा एक पट्टा आहे आणि त्याचाच एक तुकडा जर पृथ्वीवर पडत असेल ना, तर त्याला आपण उल्का म्हणतो. आणि तोच 3 नोव्हेंबर 2015 पडला होता कामरगाव, आसाममध्ये. समजते. मग त्याची हे जे आहेत ना, त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे आणि याची डिटेल माहिती तुम्ही ज्यावेळेस जॉग्राफी अभ्यास करताय ना, जॉग्राफीचा, भूगोलाचा, त्यावेळेस तुम्हाला त्याची डिटेल माहिती कळतच असते. इथं खरं तर आजचा संडेचा द हिंदू समाप्त होतोय. आज कोणत्याही प्रकारचा आर्टिकल नसल्यामुळं आपलं डिस्कशन खूपच कमी वेळात कंप्लीट होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला इतर वेळेसुद्धा तुमच्या जे इतर आठवड्याभरात राहिलेला अभ्यास सोडून ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे सुद्धा ते करण्यासाठी सुद्धा तर तुम्हाला टाईम आहे. पण संडे आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच स्टडी करायचं नाही. त्यामुळे संडे आहे त्या एन्जॉय करायचंच आहे, त्याचबरोबर स्टडीसुद्धा आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आज आर्टिकल कोणतंही नव्हतं, त्यामुळे कमी वेळात डिस्कशन आपलं संपतं आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकेल. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. हा कोर्स बनवतोच याच्यासाठी, ही लेक्चर रोज मी बनवतो याच्यासाठी की मराठी विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त मी पोहोचू शकेल. त्यामुळे तुम्ही जर शेअर केलं तरच ते पॉसिबल आहे. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा घेता येईल. समजते. आणि ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर बघत असताय ना, त्यावेळेस तुम्ही नोट्स काढणं गरजेचं आहे, तरच त्याचा फायदा आहे. जर तुम्ही फक्त लेक्चर बघत असाल आणि ते सोडून देत असाल तर मग त्याचा काहीच फायदा नाही. कारण ह्युमन टेंडन्सी आहे की काही कालांतरानं आपण ज्या काही गोष्टी असतात ते विसरू लागतो. त्याच्यासाठीच मग नोट्स काढणं, त्याच्या वारंवार रिव्हिजन करणं ही टेक्निक डेव्हलप झाली. त्यामुळे त्या टेक्निकचा तुम्ही म्हणजे फॉलो करायला पाहिजे टेक्निक, तरच तुमच्या या ज्या रोज डिस्कशनच्या गोष्टी आहेत ना, त्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जातील. जर त्या शॉर्ट टर्म मेमरीमध्येच राहिला ना, तर मग कालांतराने तुम्ही ते विसरून जाणार आणि हे मग जो तुम्ही टाईम याच्यासाठी घालवला आहे लेक्चर बघण्यासाठी मग त्याचा काहीच फायदा होणार नाही. समजते. त्यामुळं जशा टेक्निक आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे, त्याचे नोट्स काढणं गरजेचं आहे आणि त्याचे वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तरच आपण त्याचं मार्क्समध्ये रूपांतर करू शकतो, मार्कामध्ये रूपांतर करू शकतो. समजते. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकलो असेल. आजच्यापुरती मी रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय, जय हिंद.